मित्रांनो लक्ष द्या, पोलीस भरतीमध्ये 45 ते 47 मार्काचं ग्राउंड मुलांना आरामशीर पडलं पाहिजे याच्यासाठी आपण खूप साऱ्या सिरीज सुरू केलेल्या आहे. 100 दिवस 100 टिप्स. त्यापैकी आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो आपल्या शूजवर असणार आहे. शूज संदर्भात मी बोलणार आहे. तर लक्ष द्या, तुम्ही ट्रेनिंग स्टार्ट करताय बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचा शूज इतका इम्पॉर्टंट आहे कारण की तीच एकुलती एक गोष्ट आहे की जी तुम्हाला रोज ग्राउंडला घेऊन जाणार आहे, जी तुमच्या रोज पायामध्ये राहणार आहे, सकाळी राहणार आहे, संध्याकाळी राहणार आहे, तुम्ही लेक्चरला क्लासला जाता त्यावेळेस सुद्धा शूज आपल्या पायामध्ये असतात. तर सगळ्यात महत्त्वाची जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमच्या शूजमध्ये पाहिजे आणि चांगली पाहिजे. मी सांगतो तुम्हाला की शूजमध्ये तुम्हाला 5, 10, 15, 20 हजार खर्च करायची गरज नाही आहे, पण 1500 ते 2000 पर्यंत एखादा तुम्ही फर्स्ट कॉपीचा चांगला शूज उचलू शकता. शूजमध्ये बिलकुल इन्व्हेस्टमेंट करा, साधे शूज वापरू नका. आता हे बघा, जुने विद्यार्थी सेगाचे, गोल्ड स्टारचे पण शूज घालून पळालेले आहे, आर्मीत सिलेक्ट झालेले. तर काय झालेलं आहे माहिती आहे का, ते तुम्ही पण करू शकता. पण काय परिस्थिती बदलत चाललेली आहे दिवसेंदिवस, आपल्याकडे वेळ राहिलेला नाही आहे, मेरिट खूप जास्त वाढत चाललेले आहे, काट टू काट मेरिट लागतं आहे. तर आपल्याला इंजर्ड व्हायचं नाही. तुम्ही जर दुखापतीत सापडले तर तुम्ही दवाखान्यात गेल्याच्यानंतर तुम्हाला MRI करणे, एक्सरे करणे याच्यामध्ये तुमचा 5 ते 7 हजार रुपये खर्च होणार आहे. तर त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की तुम्ही 1500 ते 2000 रुपयाचे कोणतेही चांगले शूज वापरायचे आहे. आणि शूज कोणते चांगले आहेत ते तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, आपण त्याच्यावर एक नक्कीच व्हिडिओ बनवू. तर स्वतःची बिलकुल काळजी घ्यायची, स्वतःच्या पायाला जपायचं आहे, इंजर्ड बिलकुल व्हायचं नाही आहे. भरतीचं वातावरण बनत चाललेलं आहे, भरती कधी होईल आणि कधी वातावरण पेटेल याची काहीही गॅरंटी नाही. तर काही गोष्टी प्रॅक्टिकली वागा, इमोशनली सध्याच्या वातावरणामध्ये या गोष्टींना बिलकुल जागा राहिलेली नाही. तर प्रॅक्टिकली वागा मित्रांनो. येत्या काळात आपल्याला स्वतःला सेटल करायचं आहे, वर्दीमध्ये बघायचं आहे, लाईफ आपल्याला सेट करायची. जय हिंद.